नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर शहर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह लावली हजेरी. ग्रामीण भागात बसला पावसाचा तडाखा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाची जय्यत तयारी. लक्षवेधी मिरवणुकीने होणार जयंती उत्सवाची सांगता. पोलिसांची सर्वत्र राहणार करडी नजर. लाचखोर लिपिकाची 2 दिवस पोलीस कोठडीत रवानगी. विशेष न्यायाधीश रेखा पांढरे यांनी काढले आदेश. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध अड्ड्यांवर धाडी. 1580 लिटर हातभट्टी दारूसह 3 वाहने केली जप्त. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. सोलापूर शहर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले असून ग्रामीण भागात पावसाचा तडाखा बसल्याचे दिसून येत आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दुपारी ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने झोडपले असून ग्रामीण भागात पावसाचा तडाखा बसल्याचे दिसून येत आहे. सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्यात देखील पावसाची दमदार एंट्री झाली. यामुळे कडबा पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. त्याच पद्धतीने काही ओढ्यांना नाल्यांना नदीचे स्वरूप आल्याचे दिसून आले. दरम्यान सोलापूर शहरात देखील शनिवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला. धैर्यशील मोहिते पाटलांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्याने जिल्हाधिकारी यांनी त्याबाबत लेखी सूचना देत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुपारपर्यंत कागदपत्रे सादर करा असे आदेश दिल्याने त्यांची तारांबळ उडाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे विद्यमान खासदार आणि उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी त्याबाबत लेखी सूचना देत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दुपारी 2 वाजेपर्यंत कागदपत्रे सादर करा असे आदेश दिल्याने दोन्ही उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. वकिलांचा फौजफाटा घेत दोन्ही उमेदवार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडताना माध्यमांना माहिती दिली. 2 वाजेपर्यंत आमचे वकील सर्व कागदपत्रे सादर करतील अशी माहिती दिली आहे. माढा लोकसभा निवडणुकीसाठी जनरल निरीक्षकपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी रुपाली ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता 43 माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून रुपाली ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनरल निवडणूक निरीक्षक रुपाली ठाकूर यांचे कार्यालय चित्रा शासकीय विश्रामगृह सोलापूर या ठिकाणी असून निवडणुकीच्या अनुषंगाने कोणालाही भेटावयाचे अथवा कोणतीही माहिती द्यावयाची असल्यास सामान्य निवडणूक निरीक्षक हे मतदारसंघाच्या दौऱ्यावर नसताना सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेत
चित्रा शासकीय विश्रामगृह 7 रस्ता सोलापूर येथे भेटीसाठी उपलब्ध होतील। तसेच त्यांचा संपर्क क्रमांक 8468963418 हा असून सदर क्रमांकावर भ्रमणध्वनी अथवा व्हॉट्सअपवर संदेशाद्वारे संपर्क साधता येईल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी कळवले आहे। आमदार राम सातपुते यांना मोहोळमधून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याची ग्वाही माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ तालुक्यात महायुतीचा झंझावाती प्रचार दौऱ्यात दिली आहे। देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात। पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे, असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले। भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शनिवारी माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला। माजी आमदार राजन पाटील म्हणाले, ही देशाची निवडणूक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही भेदभाव न करता नागरिकांना मोफत अन्नधान्याची व्यवस्था केली। शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर 6,000 रुपये देण्याची सोय केली। मोहोळ तालुक्यात 40 गावांसह तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे। त्यामुळे मोहोळ तालुक्यातील मतदारांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही माजी आमदार राजन पाटील यांनी केले। याप्रसंगी आमदार यशवंत माने म्हणाले, महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी राज्यात सर्व तालुक्यांना मिळाला आहे। त्यामुळे विकास कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। कोणीही भेटून गेले तरी माजी आमदार राजन पाटील हे शब्दाचे पक्के आहेत। त्यामुळे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे, असेही आमदार यशवंत माने यांनी सांगितले। याप्रसंगी ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे, भाजप जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश अवताडे, लोकनेतेचे संचालक संभाजीराव चव्हाण, बाबूराव वाघमारे, राष्ट्रवादीचे युवा नेते सोमनाथ धावणे, सरपंच अविनाश मोटे तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। पहिल्यांदा उन्हाच्या एवढ्या काळात दुपारच्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दलचं पहिल्यांदा मनोर आभार मानतो। आणि तुम्हाला कमळाला मत द्यावं ही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही, कारण मागच्या आमदारा आम्ही इथं प्रभू लिंगेश्वराचं दर्शन घेतलं, सभा केली आणि मला वाटतं चांगल्यापैकी चांगल्या प्रकारचा लीड यशवंत मानेचा दिला। तसाच लीड या निवडणुकीत यशवंत मानेला पुन्हा 6 महिन्यात काय तुम्हाला सांगतो आणि आज ह्याला सांगतोय मतदान त्याला सांगितलं आज ह्याला सांगितलं कमळाला मतदान करा, 6 महिन्यानंतर त्याला सांगतो कमळाला। एवढी विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय। कदाचित आमच्या बाकी लोकांना कमळाला पण का मत द्यायला लागलं असं कदाचित संभ्रम निर्माण झाला असेल, आपल्या भागात नक्की झाला असेल, परंतु आपण मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे माणूस आम्हाला कुठं आमदार बनायचं आहे का, कुठं खासदार बनायचं आहे का, काही नाही, परंतु ज्यांचं आमच्या मोहोळ तालुक्याचे प्रश्न सोडवतील त्यांना पाठिंबा द्यायचा। जसा की अजितदादा पवारांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी म्हणून करता पाठिंबा दिला महाआघाडीला, बरोबर ना, महायुतीला, तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणारे माणसं असेल त्याला पाठिंबा द्यायचा। पण ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा हे आले आमचे सचिनभाई, मोदीजींनी जे मागच्या 10 वर्षामध्ये विकासाची कामं केली, भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये एक वेगळ्या उंचीला नेऊन ठेवलं, त्या मोदीजींची ही निवडणूक आहे। एक काळ असा होता की आपल्या देशाला जागतिक नकाशावर त्या ठिकाणी आपल्या देशाची प्रतिमा ही कुणी आपल्याला मोजत नव्हतं, परंतु प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि जागतिक पातळीवर भारत काय आहे याचे अनेक उदाहरणं दिले। आपल्याला माहिती आहे की 2000 आपल्या गावचा रस्ता त्याला पैसे पडते। मित्रांनो,
मी सांगितल्याप्रमाणे जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान उंचावण्याचं काम मोदीजीने केलं. एक काळ असा होता की भारताला जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी भारत वागणूक तुच्छ दर्जाची दिली जायचे, परंतु मोदीजी पंतप्रधान झाले. हिंदुस्थानची लोकसंख्या इतकी मोठी आहे, इतकी ताकद आपल्या देशाकडे आहे, परंतु दुर्दैवानं आपल्या देशाची जागतिक पातळीवर प्रतिमा वेगळी होती. पण मोदीजी पंतप्रधान झाले, या ठिकाणी अनेक उदाहरणं सांगता येतील. ज्यावेळेस युक्रेनमध्ये आपल्या देशातले विद्यार्थी अडकले त्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन रशिया युद्ध थांबवून त्यांना बाहेर काढलं. आपल्या देशाकडे त्या ठिकाणी G20च्या इतक्या कॉन्फरन्स झाल्या, परंतु G20ची कॉन्फरन्स कधी भारतामध्ये झाली नव्हती. मोदीजीने पंतप्रधान झाल्यानंतर त्या ठिकाणी G20 जे 20 देश याच्यामध्ये आहेत जगातले टॉपचे, ही G20ची कॉन्फरन्स आपल्या देशामध्ये मोदीजीने आयोजन केलं. जगभरातून लोक आपल्या देशामध्ये आले. यांचं काम फार चांगलं आहे. पाठीमागे 4.5 वर्षामध्ये आम्ही बघत आहोत, मतदारसंघामध्ये पाहतोय, मंत्रालयामध्ये पाहतोय, विधान भवनामध्ये पाहतोय, फार चांगल्या रीतीने काम करतात. जसं बाळ मार्गदर्शन मालकांचं लाभलं त्याच पद्धतीने मालकांचं मार्गदर्शन रामभाऊला सुद्धा लाभेल. त्यामुळे त्यांच्याही कामामध्ये काय थोडीफार माझ्यासारखी कुठे असेल तर ती भरून निघेल. कारण जर असे वरिष्ठ नेते मंडळीचा हात किंवा आपल्या डोक्यावरती असेल तर कुठल्याही प्रकारची चूक होत नाही किंवा चुकीपासून आपण परावृत्त राहत असतो. अशा पद्धतीचं माझ्यासारखंच काम नक्कीच रामभाऊ करतील, कारण आम्ही बघतोय, कारण त्यांच्या कामाचा झपाटा सर्वसामान्य कुटुंबात. राज ठाकरे यांच्यावरील जनतेचा विश्वास महायुतीला फायदेशीर ठरेल असा विश्वास मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी पंढरपूर येथे आयोजित केलेल्या माढा सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विनाअट पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे पार पडली. यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की आमचे नेते राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनाअट पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे राज्यातील जनतेचा राज ठाकरेंवरील असलेला विश्वास महायुतीच्या उमेदवारांना फायदेशीर ठरेल असा विश्वास धोत्रे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारक झाले पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे या अपेक्षा ठेवून मोदी सरकारला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. या आदेशाचे पालन करण्यासाठी सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारांच्या घराघरात जाऊन मनसे पदाधिकारी प्रचार करतील असा विश्वास देत माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष सोलापूर जैनुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, सहकार सेना जिल्हाध्यक्ष कृष्णा माशाळ, सोलापूर महिला जिल्हाध्यक्ष भारती चौगुले, पंढरपूर शहराध्यक्ष संतोष कवडे, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, माढा तालुका अध्यक्ष सागर लोकरे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र पवार, सांगोल्याचे शाहूराजे देशमुख, महेंद्र पवार, मंगळवेढा शहराध्यक्ष राजवीर हजारे, बालाजी पवार, संतोष जाधव, बाबा सोलेगाडे, अनिल केदार, रामचंद्र सरगर, विजय मोरे, विद्यार्थी सेना सांगोला तालुका अध्यक्ष अभिजित चव्हाण, सांगोला मनसे प्रसिद्धी प्रमुख खंडू इंगवले, मनसे सरकार सेना अध्यक्ष गणेश गायकवाड, चैतन्य विधाते, पूनम विधाते, रंजन इंगवले, हर्षवर्धन शिंदे, संकेत सरगर, विनोद बाबर, अविनाश बनसोडे, देवदत्त पवार, मारुती वाघमारे, नारायण गोवे, आबासाहेब जगताप, बाळासाहेब गोपाळवीर, श्रीकांत चव्हाण, सचिन कणसे, सतीश फंड, किसन पाटील यांच्यासह मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी जनरल निरीक्षक म्हणून मिथिलेश मिश्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करता 42 सोलापूर लोकसभा अनुसूचित जाती मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून मिथिलेश मिश्र यांची जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जनरल निवडणूक निरीक्षक मिथिलेश मिश्र यांचे कार्यालय रेवती शासकीय विश्रामगृह सोलापूर या ठिकाणी असून निवडणुकीच्या अनुषंगाने कोणालाही भेटायचे किंवा कोणतीही माहिती द्यावयाची असल्यास सकाळी 10 ते 11 या वेळेत रेवती शासकीय विश्रामगृह 7 रस्ता सोलापूर येथे संपर्क साधावा. तसेच त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9518554043 हा असून भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधता येईल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निरहाळी यांनी कळवले आहे. शेतकरी अडचणीत असताना भाजपने त्यांच्याकडे पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. मागच्या 10 वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून मागच्या 10 वर्षात सोलापूर ओस पडले असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी फुलचिंचोली, मगरवाडी, तारापूर, खरसोळी, पोहरगाव, विटे, आंबेचिंचोळी, शंकरगाव या गावांचा दौरा केला. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी 10 वर्षात भाजपने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका केली. महागाईने जनता त्रस्त झाली आहे. 400 रुपयांचा गॅस 1200 रुपयाला झाला. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, त्यामुळे माझा उद्देश मत मागणे हा नाही, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्यासाठी हा गावभेट दौरा असून याला नागरिकांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे मत महायुतीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडले. दरम्यान आताचे सरकार प्रश्नांची जाण नसणारे सरकार आहे. आरक्षणाच्या नावाखाली जातीमध्ये घराघरांमध्ये भांडणे लावण्याचे काम हे सरकार करत आहे. मागील 10 वर्षांपासून या सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला फसवण्याचे काम केले आहे. गेल्या 10 वर्षात निवडून आलेले भाजप खासदार शेतकऱ्यांच्या अडचणींवर बोलायला तयार नाहीत. सध्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे मात्र वीज नाही. फक्त कागदावरती 6 तास 8 तास वीज असल्याची टीका पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे नेते भगीरथ भालके यांनी केली. यावेळी भगीरथ भालके, प्रणिता भालके, प्रकाश पाटील, अमर सूर्यवंशी, सुरंजय पवार, संदीप पाटील, संदीप शिंदे, गणेश माने, महेश अधटराव, सतीश शिंदे, राहुल पाटील, मिलिंद मोलाने, नितीन शिंदे, अनिल माने, कल्याणराव बाप्पा पाटील, राहुल पाटील, किशोर जाधव, संग्राम जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने समानतेचा भव्य दिव्य देखावा सादर करणार आहेत. भारतरत्न, महामानव, विश्वरत्न, भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ यांच्या वतीने समानतेचा भव्य दिव्य देखावा साजरा करण्यात येणार आहे. या देखाव्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धा यांच्या विरोधामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांचे संरक्षण देऊन संविधानाची नावकाठीमध्ये घेऊन जात असतानाच देखावा सादर करणार आहोत. सदर मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी पोलीस, प्रशासकीय अधिकारी, महापालिका प्रशासकीय अधिकारी, शहरातील नामवंत व्यापारी, उद्योजक, विधितज्ञ, ज्येष्ठ नागरिक तसेच भीमसैनिकांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती गौतम चंदनशिवे यांनी दिली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने सोलापूर शहरामध्ये रविवारच्या दिवशी म्हणजे 21 तारखेला उद्या सकाळी 11 वाजल्यापासून सोलापूर शहरामधील विविध भागामधून सर्व आंबेडकरी जयंतीमध्ये सहभाग घेणारे जे मंडळ आहेत त्या मंडळाचं भव्य मोठ्या प्रमाणामध्ये मिरवणुकीची सांगता या ठिकाणी सुरू होणार आहे. तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने सर्व समाज बांधवांना माझ्या परिवाराच्या वतीनं आणि पीव्ही ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो. यावेळी उत्सवाध्यक्ष
आदित्य चंदनशिवे, कार्याध्यक्ष बाबा गायकवाड, सचिव मुन्ना केशपागा, उपाध्यक्ष मनोज थोरात, शुभम गंगणे, नवल बडेकर, श्रीकांत वाघमोडे, सुमित चंदनशिवे, खजिनदार प्रतीक वाघमारे, सह खजिनदार अजय अंकुश, सहसचिव योगेश वाघमोडे, सल्लागार भारत बाबरे, श्रीमंत जाधव, सुबाण्णा स्वाके, मिरवणूक प्रमुख धीरज वाघमोडे, नाना कापुरे, राहुल माळाळे, विशाल गाडे, संतोष चंदनशिवे, अरबाज शेख, विजय इंगळे, प्रसिद्धी प्रमुख अक्षय मस्के, कायदेशीर सल्लागार प्रमुख ॲडव्होकेट विशाल मस्के, ॲडव्होकेट मलिक कांबळे, कार्यालय सचिव आदित्य साबळे, देवीदास मुनगानोलू आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त पीबी ग्रुपच्या वतीने संविधानाची नावकाठी, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये सर्व जाती धर्माला संविधानाच्या चौकटीमध्ये घालून त्या नाव घेऊन जात असतानाचा असा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा देखावा आहे. आणि हा देखावा मूर्तिकार मिटकरी बाळ्यातील मिटकरी साहेबांनी हा देखावा गेले 25 ते 30 वर्ष झालं, 25 ते 30 दिवस झाले ते या देखाव्यामध्ये काम करत आहेत. आणि प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचा हा सर्वात आकर्षक देखावा आहे. हा देखावाचा संदेश द्यायचं कारण एकच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाची निर्मिती केली, त्या संविधानाच्या निर्मितीमध्ये सर्व जाती धर्माला कसा न्याय मिळते आणि सर्व जाती धर्माचं चौकटीमध्ये कशी बांधिलकी केलेली आहे, हा संदेश पूर्ण जगाला, पूर्ण भारत देशाला त्याचं काम आम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केलेलं आहे. व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुप्रीम कोर्टाच्या पोशाखामध्ये असलेला 10 फुटांचा पुतळा, तो पण दुसऱ्या गाडीवरती संविधान वाचन, त्याच्या पाठीमागं 20/25/12चं संविधान वाचन आणि त्याच्या पाठीमागं डॉक्टर बाबासाहेबाचं सुप्रीम कोर्टाचा घातलेला पोशाख घालून हा एक देखावा सादर प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीनं करण्यात येणार आहे. तरी मी आपणास सोलापूरकरांस सर्व महाराष्ट्रामधील आंध्र प्रदेशवरनं इकडनं सर्व येणारे हे अनुयायाला, सर्व जाती धर्माच्या लोकाला मी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीनं मी विनंती करतो की आपण हा देखावा पाहण्यासाठी दिनांक 21/4/2024 रोजी लाचखोर लिपिकास 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा विशेष न्यायाधीश रेखा पांढरे यांनी आदेश दिला. उत्तर तहसील कार्यालयातील लाचखोर लिपिकास विशेष न्यायाधीश रेखा पांढरे यांनी 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अतुल अशोक रणसुभे, वय 41, राहणार ब्लॉक नंबर 42, साई सृष्टी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूला, राजस्व नगर असे पोलीस कोठडी मिळालेल्या लिपिकाचे नाव आहे. तक्रारदाराची शेतजमीन सोलापूर ते सांगली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 साठी संपादित झाली होती. तक्रारदाराची 14 गुंठे शेतजमीन महामार्गाकडून बाधित झाली. 7/12 उतार्यावर 1.40 इतकी शेतजमिनीची नोंद घेण्यात आली होती. बाधित शेतजमिनीची 7/12 उतार्यावर दुरुस्ती करून 14 गुंठे शेतजमिनीची 7/12 उतार्यावर नोंद होण्याचा आदेश देण्याकरता लिपिक रणसुभे यांनी तक्रारदाराकडे 15,000 रुपयांची लाच मागितली होती. ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुरुवारी उत्तर तहसील कार्यालयातच रंगेहात पकडले. रणसुभे सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी रणसुभे याच विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक महाडिक पुढील तपास करत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी टाकलेल्या छाप्यात मुळेगाव तांड्यावरून सोलापूर शहर परिसरात वाहतूक होणारी 1580 लिटर हातभट्टी दारू 3 वाहने जप्त करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क ब विभागाने सोलापूर शहरात मुळेगाव तांडा परिसरातून येणाऱ्या हातभट्टी दारूची 3 वाहने पकडली आहेत. या कारवाई दरम्यान दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुळेगाव ते दोड्डी रोडवर किरण श्रीमंत राठोड, वय 34, राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या युनिकॉर्न कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MH12JH0307 वरून 6 रबरी ट्यूबमध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना पकडले. दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने राहुल बाबू राठोड, वय 28,
राहणार सीताराम तांडा याला बक्षी हिप्परगा, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा परिषद शाळेच्या समोर ऑटो रिक्षा क्रमांक MH13 CT 7694 मधून 500 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले. तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुळेगाव तांडा परिसरातील हैदराबाद सोलापूर रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वय 21 राहणार मुळेगाव लामण तांडा याला निळ्या रंगाच्या ह्युंदाई कार क्रमांक MH12 FB 9638 मधून 6 रबरी ट्यूबमध्ये 600 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले. या तिन्ही कारवाईत 4 लाखांच्या वाहनासह 1,59,700 रुपये किमतीची दारू असा एकूण 5,59,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी निरीक्षक वाळशिरस यांच्या पथकाने अंकुश भागवत वाघमारे वय 34 याला होंडा ऍक्टिव्हा क्रमांक MH05 DT 1745 मधून एका रबरी ट्यूबमधून 100 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून 55,200 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने शुक्रवारी उंबरे तालुका पंढरपूर गावच्या हद्दीत सचिन धोंडीराम जाधव वय 44 याला मोटरसायकल MH13 CF 7553 वरून 13,440 रुपये किमतीची देशी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. दुय्यम निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी शुक्रवारी आढेगाव तालुका माढा येथील आढेगाव ते टाकळी रोडवरील एका शेतातील ऊसामध्ये लपवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईत गोवा राज्य निर्मित रिअल 7 विदेशी दारूच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 144 बाटल्या ज्याची अंदाजे किंमत 72,000 रुपये इतकी आहे जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. हातभट्टीच्या दारूच्या वाहतुकीसोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी मुळेगाव व बक्षी हिप्परगा तांडा तालुका दक्षिण सोलापूर या वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या एकूण 8 गुन्ह्यात 260 लिटर हातभट्टी दारू व 18,200 लिटर गुळमिश्रित रसायन असा एकूण 7,04,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, सुनील कदम, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक धनाजी पवार, समाधान शेळके, सुखदेव सिद्ध, मानसी वाघ, सचिन गुठे, दत्तात्रय पाटील, बाळू नेवसे, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, आवेद शेख, मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जीवन मुंढे, जवान व वाहन चालक इत्यादी कर्मचाऱ्यांनी पार पाडली. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 240 गुन्हे नोंदवण्यात आले असून 31 वाहनांसह 90,36,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महायुतीच्या उमेदवार सौ अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ पारगाव येथे महिलांची बैठक संपन्न झाली. महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ पारगाव येथे महिलांची बैठक संपन्न झाली. यावेळी लेडीज क्लबच्या जिल्हा उपाध्यक्षा तडक यांनी महिलांना अर्चनाताई पाटील यांच्या कामाची माहिती सांगून घड्याळ या चिन्हावरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे सांगितले. यावेळी गावातील महिला सारिका कुलकर्णी, मंजुषा जाधव, शीतल कुलकर्णी, गीता देशपांडे, दीप्ती देशपांडे, संगीता माळी, अश्विनी गरडकर व इतर महिला तसेच कार्यक्रमाचे आयोजक अशोकराव जाधव, भाविया तालुका अध्यक्ष सीताराम कुलकर्णी, सोसायटी संचालक नवनाथ मोठे, समाधान माळी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. लिंबोटी धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी मन्याड खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली. कंधार तालुक्यातील मन्याड नदीचे पात्र कोरडे पडले असून ऊर्ध्व मनार प्रकल्पातून मन्याड नदीत पाणी सोडण्याची मागणी श्री क्षेत्र उमरस ग्रामपंचायतसह मन्याड खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 19 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आलेले आहे की मन्याड खोऱ्यातील श्री क्षेत्र उमरस परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून या टंचाईमुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलो दूर भटकावे लागत आहे. तसेच पशुधनाची दयनीय अवस्था झाली आहे. कवडी मोलाने पशुधन विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. नदी नाले कोरडे पडल्यामुळे पिण्याची सोय कुठे उपलब्ध नसल्याने लवकरात लवकर लिंबोटी धरणातून पाणी नदीपात्रात सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायतीसह मन्याड खोऱ्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर गावचे सरपंच जयश्री जनार्दन केंद्र, उपसरपंच गणपत राठोड, जयश्री जनार्दन केंद्र, उपसरपंच गणपत राठोड, विनोद पाटील तोरणे, विश्वंभर भुते,
अमोल देशपांडे, सदाशिव भुंजंगा, तोरणे विलास सांगवे, एकनाथ तोरणे, पांडुरंग भुक्ते, बालाजी भीमराव तोरणे, शामराव गायकवाड, मुजा पदमपल्ले, शिवाजी गुट्टे, राजेश भुत्ते, गोविंद भुक्ते यांच्यासह मनाड खोल्यातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर शहर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. विजांच्या कडकडाटासह लावली हजेरी. ग्रामीण भागात बसला पावसाचा तडाखा. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाची जय्यत तयारी. लक्षवेधी मिरवणुकीने होणार जयंती उत्सवाची सांगता. पोलिसांची सर्वत्र राहणार करडी नजर. लाचखोर लिपिकाची 2 दिवस पोलीस कोठडीत रवानगी. विशेष न्यायाधीश रेखा पांढरे यांनी काढले आदेश. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध अड्ड्यांवर धाडी. 1580 लिटर हातभट्टी दारूसह 3 वाहने केली जप्त. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.